नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ॲक्टिव्हिटी शीटपासून अर्थात कृतीपत्रिका 11पासून आपण इंग्लिश मीडियम तसेच सेमी इंग्लिश मीडियमची स्वतंत्रपणे कृतीपत्रिका पाहणार आहोत. आताच आपल्याला इंग्लिश माध्यमाकरिता स्वतंत्र ब्रिज कोर्स उपलब्ध झालेला आहे. त्या ब्रिज कोर्समधील आपल्याला आज पाहायची आहे ॲक्टिव्हिटी शीट 11. आतापर्यंत आपण मराठी मीडियमच्याच पाहिल्या होत्या. आजपासून आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या स्वतंत्र उपलब्ध झालेल्या या शीटमधून सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. त्याकरता तुम्हाला मागील वर्षीच्या इयत्ता 7वीचं चॅप्टर 9 विज्ञान या विषयाचं चॅप्टर 9 त्यामधील हीट हा पाठ पाहायचा आहे. आणि या कृतीपत्रिकेमध्ये या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर पहा, पहिला पॉईंट दिला आहे इथं त्यांनी, तो आहे प्रॉपर्टीज ऑफ हीट. पहिला पॉईंट सांगितला आहे प्रॉपर्टीज ऑफ हीट एनर्जी, ट्रान्सफर ऑफ हीट, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, हीटिंग इफेक्ट, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. हे पॉईंट आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या कृतीपत्रिकेमध्ये पाहायचे आहेत. चला तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. आता लेटस टेक टू लुक हा पॉईंट पाहायचा. लेटस टेक टू लुक म्हणजे चला पाहूया, हा पॉईंट आपण आता इथं पाहणार आहोत. आणि त्यामध्ये पाहायचं आहे हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट म्हणजे काय आहे तर ते आपण तिथं जाणून घेऊया. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, तो एनर्जीचा प्रकार आहे. द सन इज बिगेस्ट नॅचरल सोर्स ऑफ हीट. सूर्य हा सगळ्यात मोठा नॅचरल सोर्स आहे हीटचा. द थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स. जे थर्मामीटर असते दवाखान्यामध्ये ते काय कशासाठी वापरतात, ते एखाद्या गोष्टीचं तापमान मोजण्यासाठी ते वापरतात. द क्लिनिकल थर्मामीटर इज यूज टू मेजर द ह्युमन बॉडी टेम्परेचर. दवाखान्यातलं ते थर्मोमीटर जे असते ते आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी वापरतात. पुढे आहे ट्रान्सफर ऑफ हीट. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. म्हणजे हीटचं एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी कसा प्रवाह जातो त्याला म्हणायचं ट्रान्सफर ऑफ हीट. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. म्हणजे गरम वस्तूपासून ती थंड पदार्थाकडे ट्रान्सफर होत असते, वाहत असते. याला म्हणायचं ट्रान्सफर ऑफ हीट. मग मोड ऑफ हीट ट्रान्सफर कोणते आहेत, कोणकोणत्या पद्धतीनं हीटचं ट्रान्सफर होते. त्यातलं पहिलं सांगितलं आहे कंडक्शन. कंडक्शन म्हणजे वाहन. कशा पद्धतीनं हीट वाहून नेलं जाते. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू कोल्ड पार्ट इट इज कॉल्ड द कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे एखाद्या वस्तूच्या गरम भागाकडून तिच्या थंड भागाकडे किंवा थंड टोकाकडे उष्णतेचं वहन होणं यालाच म्हणतात कंडक्शन ऑफ हीट. इन कंडक्शन द पार्टिकल ऑफ मटेरियल मीडियम डू नॉट ॲक्च्युअली मायग्रेट ऑर मूव्ह. मग हे असं उष्णतेचं वहन होत असताना, उष्णतेचं कंडक्शन होत असताना त्या वस्तूच्या तो भाग ॲक्च्युअली सरकतो का तर तो सरकत नसतो. जर का आपण एखादी गरम सळई असेल, गरम तार असेल आणि तो जर पाहिला तर एका टोकाकडून गरम होत होत मग दुसऱ्या टोकाकडे जातो, म्हणून तार सरकत गेला का नाही. तर काय झालं, फक्त हीटचं कंडक्शन झालं. पार्टिकल ऑफ मटेरियल मीडियम डू नॉट ॲक्च्युअली मायग्रेट, ते मूव्ह झाले नाहीत. दे ओनली ट्रान्सफर द हीट फ्रॉम वन पार्टिकल टू नेक्स्ट पार्टिकल. त्या पदार्थामध्ये असणारे जे पार्टिकल आहेत, जे लहान लहान कण आहेत, ते कण फक्त हीटचं ट्रान्सफर एका कणापासून दुसऱ्या कणाकडे करत असतात. मीडियम इज रिक्वायर फॉर कंडक्शन ऑफ हीट. आणि म्हणून मग असं हीटचं कंडक्शन करण्यासाठी आपल्याला एक मीडियम आवश्यक असते. एखादा तार गरम होत आहे, तो तार त्या हीटचं काय झाला, माध्यम झाला. हवासुद्धा काय होते, माध्यम होते. हवा गरम होत होत ते पार्टिकल एकाचे दुसऱ्याला देतात.
पाणीसुद्धा गरम होताना एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे तापत जाते, किंवा आपण जेव्हा पाणी गरम करतो तेव्हा वरचे पार्टिकल खाली येतात, खालचे पार्टिकल वर जातात, आणि मग असं हळूहळू हळूहळू सगळं पाणी गरम होत असते. मला म्हणायचं आहे मोड ऑफ हीट ट्रान्सफर. त्यासाठी तुम्हाला एक इथं एक्झरसाइज करायची सांगितली आहे, एक्सपेरिमेंट दिला आहे छोटा, ट्राय धिस म्हणून. पहा, या येलो बॉक्समध्ये दिसत आहे ट्राय धिस. टेक अ आयर्न नेल, म्हणजे लोखंडी खिळे घ्या. होल्ड वन एंड ऑफ द नेल विथ युअर हँड अँड होल्ड अदर एंड ऑफ नेल ऑन द फ्लेम ऑफ बर्निंग कॅन्डल फॉर सम टाईम अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन. म्हणजे असा लोखंडी खिळा घेतल्यानंतर तुम्ही त्याला हाती धरा, जसं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, तिथं भांडं दाखवलं आहे. तुम्ही तो लोखंडी खिळा हाती धरल्यानंतर पहा, त्याला एक मेणबत्तीवरती गरम करत राहा एका टोकाला. तो हळूहळू हळूहळू तुमच्या हाताकडच्या भागाला गरम होत येतो, असं आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतं. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे कन्व्हेक्शन. पहिला पाहिला आपण कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे काय आहे? हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट कॉल्ड कन्व्हेक्शन करंट. म्हणजे प्रवाहाच्या माध्यमातून जर हीट ट्रान्सफर होत असेल, उष्णता ट्रान्सफर होत असेल, तर त्याला म्हणतात कन्व्हेक्शन करंट. पहा, इथं दाखवलेलं आहे आकृतीमध्ये, पाणी गरम करताना दिसत आहे, आणि मग खालचं पाणी गरम झाल्यानंतर ते वर येताना यारोनं दाखवलेलं आहे, वरचं थंड पाणी खाली जाताना दिसत आहे. याला म्हणायचं आहे कन्व्हेक्शन. आणि हे असं होत असताना तिथं जे हँडल धरलेलं आहे हातामध्ये, ते हँडलसुद्धा गरम होत आहे, परंतु तिथं हँडलमधले लोखंडाचे पदार्थ हलत नाहीत, जसे पाण्यातले हलतात तसे. त्याला कंडक्शन म्हटलं. म्हणून काय आहे कन्व्हेक्शन? काय आहे? हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट कॉल्ड कन्व्हेक्शन करंट अँड धिस प्रोसेस कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट. आता पुढे पहा, इन द कन्व्हेक्शन मॉलिक्यूल ऑफ मटेरियल ॲब्सॉर्ब हीट अँड मूव्ह टू अनादर प्लेस. कन्व्हेक्शनमध्ये त्या मटेरियलचे मॉलिक्युल्स हीट ॲब्सॉर्ब करतात आणि मग ते मूव्ह होतात. कंडक्शन करत असताना ते मॉलिक्यूल, ते पार्टिकल मूव्ह होत नाहीत, पण कन्व्हेक्शन करताना मात्र कन्व्हेक्शन या प्रकारामध्ये मूव्ह होतात. म्हणून तिथं पाण्याचे मॉलिक्यूल जे आहेत ते कसे मूव्ह होतात ते यारोनं इथं दाखवलेलं आहे. पार्टिकल व्हेन दे गेन हीट फ्रॉम द सोर्स दे मूव्ह टू कोल्ड प्लेस. मग ज्या पार्टिकलनं हीट गेन केली, जे गरम झाले, ते कुठं मूव्ह होतात? मूव्ह टू द कोल्ड प्लेस. दे मूव्ह टू द कोल्ड प्लेस. कोल्ड प्लेसला मूव्ह होतात. म्हणजे कोण्या दिशेनं होतील मूव्ह? ते वरच्या दिशेनं. म्हणजे वरचं हे जे पाणी आहे ते गरम आहे, थंड आहे, आणि खालचं जे पाणी आहे ते गरम आहे, म्हणून ते थंड भागाकडे मूव्ह होतात. त्यानंतर कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्स. मग हा कन्व्हेक्शनचा भाग कुठं पाहायला मिळतो? तो आपल्याला पाहायला मिळतो फक्त लिक्विड पदार्थांमध्ये किंवा गॅस पदार्थांमध्ये. आणि कंडक्शन कुठं पाहायला मिळेल? फक्त सॉलिड पदार्थांमध्ये, की जिथं पार्टिकल मूव्ह होत नाही पण तो पदार्थ गरम होतो. लिक्विड आणि गॅसमध्ये पार्टिकलही मूव्ह होतात आणि ते पार्टिकल मूव्ह झाल्यामध्ये तो पदार्थ गरम होतो, त्याच्यामध्ये उष्णता वाहून नेल्या जाते. कन्व्हेक्शन नीड मीडियम. आता इथं कन्व्हेक्शन नीड मीडियम म्हणजे या कन्व्हेक्शनसाठी सुद्धा माध्यमाची आवश्यकता आहे. आणि वरती इथं आपण सुद्धा पाहिलं की मीडियम इज रिक्वायर फॉर कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे कंडक्शनमध्ये सुद्धा मीडियमची आवश्यकता आहे, कन्व्हेक्शनमध्ये सुद्धा मीडियमची आवश्यकता आहे. त्यानंतर थिंक अबाउट इट. तुम्हाला विचार करण्यासाठी एक गोष्ट सांगितली आहे. फॉर व्हेंटिलेशन इन द होम, विंडोज आर फिटेड इन अपोजिट वॉल. हिअर द हॉट एअर गोज आउट फ्रॉम वन विंडो अँड कोल्ड एअर एंटर द रूम फ्रॉम अनादर विंडो. पहा, घरामध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी म्हणजे हवा खेळती राहण्यासाठी काय केलेलं असते की विंडोज आर फिटेड इन अपोजिट वॉल्स. समोरासमोरच्या भिंतीवरती आपल्या ह्या खिडक्या बसवलेल्या असतात. त्यामुळे काय होतं की गरम एअर जे आहे, हॉट एअर आहे, ते एका खिडकीतून जाईल
आणि कोल्ड एअर आहे ते दुसऱ्या खिडकीमधून आतमध्ये येईल. अशा पद्धतीनं त्या अपोजिट वॉलला बसवलेल्या असतात. पुन्हा इथं एक तुम्हाला लिंक दिलेली आहे, फन क्लिक हिअर टू स्टडी द फन विथ हीट. त्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर आणखी आपल्याला उष्णतेची बद्दल माहिती मिळेल. आता आपल्याला पाहायचं आहे रेडिएशन. काय आहे रेडिएशन? द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक प्लेस विदाऊट अ मीडियम इज कॉल्ड द रेडिएशन. आता इथे शब्द आला विदाऊट मीडियम. आपण कंडक्शन कन्व्हेक्शनमध्ये म्हटलं होतं की ट्रान्सफर ऑफ हीट रिक्वायर द मीडियम कंडक्शनमध्ये आणि कन्व्हेक्शनमध्येही. पण रेडिएशनसाठी मीडियम नसताना जर हीट ट्रान्सफर होत असेल तर त्याला म्हणतात रेडिएशन. देअर इज नो एअर बिटवीन द सन अँड अर्थ. सूर्यामध्ये आणि पृथ्वीच्यामध्ये एवढ्या मोठ्या अंतरामध्ये एअर नाही, एअर फक्त पृथ्वीच्या भोवती आहे. अँड वी स्टील रिसीव हीट एनर्जी फ्रॉम द सन. तरी आपण सूर्यापासून उष्णता मिळवतो. मग द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब द हीट रेडिएशन डिपेंड ऑन इट्स कलर अँड ऑल्सो इट्स इंट्रेन्सिक प्रॉपर्टी. मग त्या सबस्टन्सची हीट ॲब्सॉर्ब करण्याची, ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करण्याची जी ॲबिलिटी आहे, जी क्षमता आहे पृथ्वीची रिसीव्ह करण्याची, ती कशावर डिपेंड राहील? तिच्या कलरवर अँड ऑल्सो तिच्या इंट्रान्सिक प्रॉपर्टीवरती. ती प्रॉपर्टी जशी असेल तशी ती हीट ॲब्सॉर्ब करेल. पुढे दिलं आहे ट्राय दिस. पुन्हा तुम्हाला एक एक्झरसाईज सारखं इथे सांगितलं आहे. पहा, ड्युरिंग द आफ्टरनून विअर लाईट कलर क्लोथ अँड स्टँड अंडर द सन फॉर सम टाईम. पहिल्यांदा दुपारच्या वेळेस तुम्हाला अंगामध्ये शांत कलरचे म्हणजे लाईट कलरचे शर्ट घालायचं आहे आणि उन्हामध्ये थांबायचं आहे. त्यानंतर देन विअर द डार्क कलर क्लोथ अँड स्टँड अंडर द सन फॉर सम टाईम. नंतर दुसरं डार्क कलरचं शर्ट घालायचं आहे, गडद रंगाचं, आणि पुन्हा उन्हामध्ये थांबायचं आहे. व्हेन डू यू फील हॉटर? कोणत्या वेळेस तुम्हाला गरम जाणवेल असं इथं म्हटलेलं आहे. साहजिकच ज्यावेळेस आपल्या अंगामध्ये डार्क कलरचे कपडे असतात त्यावेळेस आपण जास्त रेडिएशन रिसीव करतो आणि त्यामुळे आपल्याला गरमी व्हायला लागते. म्हणून कलरवर डिपेंड आहे की रेडिएशन आपण कसे रिसीव करतो ते. त्यानंतर आता पाहायचं आहे गुड कंडक्टर ऑफ हीट. मग हा हीट वाहून नेणारा गुड कंडक्टर कोणता आहे आणि बॅड कंडक्टर कोणता आहे? तर गुड कंडक्टर ऑफ हीट आपल्याला पाहायचं आहे सबस्टन्सेस दॅट अलाउ हीट टू पास थ्रू देम इझिली. असे सबस्टन्स की ज्यामधून हीट इझिली पास होते त्याला म्हणायचं असते गुड कंडक्टर. त्याला म्हणायचं आहे गुड कंडक्टर. आणि बॅड कंडक्टर द सबस्टन्स ऑर मटेरियल थ्रू विच हीट इज नॉट पास इझिली. असे पदार्थ की ज्याच्यामधून हीट पास होत नाही. उदाहरणार्थ लाकडातून हीट पास होत नाही. एका बाजूनं थंडच राहते, दुसऱ्या बाजूनं जडत असलं तरी लाकूड दुसऱ्या बाजूनं थंड असते. त्याला म्हणायचं असते बॅड कंडक्टर. पुन्हा एक इथं ट्राय दिस म्हणून तुम्हाला दिलं आहे, ते पहा. प्लेस अ स्टील अ स्पून अ कॉपर स्ट्रीप ऑर रॉड. म्हणजे एक तर स्टीलचा चमचा घ्या आणि कॉपरचा रॉड घ्या तांब्याचा. अ डिवायडर फ्रॉम युअर कंपास बॉक्स. आपल्या कंपास बॉक्समधला डिवायडर घ्या. पेन्सिल घ्या अँड प्लास्टिक रबर इन अ ग्लास. आणि एक प्लास्टिकची रुलर घ्या, पट्टी घ्या. पोअर द हॉट वॉटर इन टू द ग्लास. त्या ग्लासमध्ये ह्या वस्तू ठेवा आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाका. थोडा वेळ वेट करा, वेट फॉर अ व्हाईल. देन टच आउटर एंड ऑफ ईच ऑफ द ऑब्जेक्ट. आणि मग त्या ग्लासच्या बाहेर जे त्यांचे टोकं आलेले आहेत त्या टोकांना तुम्ही स्पर्श करून पहा. अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन टेबल बिलो. खाली दिलेल्या टेबलमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं. काय रेकॉर्ड करायचं आहे? तिथं लिहायचं आहे ऑब्जेक्टचं नाव. इथं लिहायचं ऑब्जेक्टचं नाव, हाऊ हॉट इज आउटर एंड. आणि जो समजा इथं चमचा आहे स्टीलचा, तर मग तिथं हाऊ हॉट इज आउटर एंड. त्याचं बाहेरचं टोक किती गरम आहे ते लिहायचं आहे. व्हेरी हॉट आहे का फक्त हॉट आहे, वॉर्म आहे थोडंसं गरम असलेलं, की कूल आहे ॲज कूल ॲज ॲटमॉस्फिअर.
मग त्याच्यावरून आपल्याला कळेल की तो गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे. जर का कूल असेल तर तो कूल काय असेल, बॅड कंडक्टर. एकदम व्हेरी हॉट असेल तर इट इज द गुड कंडक्टर. पुढे आहे एक्सपान्शन ऑफ अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू द हीट. पदार्थाला उष्णता दिल्यामुळे त्याचं आकुंचन आणि प्रसरण कसं होते. मेटल एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग. जे धातूचे पदार्थ असतात, जे मेटल्स असतात, त्यांना जर उष्णता दिली तर ते एक्सपांड होतात म्हणजे प्रसरण पावतात, आणि थंड केले तर ते कॉन्ट्रॅक्ट्स होतात म्हणजे ते आकुंचन पावतात. पुढे आहे सॉलिड एक्सपांड्स ड्यू टू हीट अँड कम बॅक टू ओरिजिनल स्टेट इफ इट इज रिमूव्ड. जे सॉलिड पदार्थ दिलेले आहेत, इथं दाखवलेले आहेत की जो सॉलिड बॉल दाखवला आहे, तो बॉल काय होतो, त्याला जर हीट दिली तर तो एक्सपांड होतो, आणि त्यातला जर थंड केलं, त्यातली हीट काढून घेतली तर तो ओरिजिनल स्टेटला येतो. पहा इथं हिटिंग केल्या, बिफोर हिटिंग तो त्या रिंगमधून आरपार जाऊ शकत होता, पण त्याला हीट दिल्यानंतर आफ्टर हिटिंग इट बिकम द एक्सपांड, आणि तो त्याचा आकार वाढलेला आहे. पुढे आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. आता आपण मेटलचं पाहिलं, सॉलिडचं पाहिलं, आता पाहायचं आहे लिक्विडचं. लिक्विडवर काय परिणाम होतो. व्हेन लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स अ पार्टिकल इन्क्रीज अँड इट्स अ व्हॉल्यूम टू इन्क्रीज. जर का आपण द्रव पदार्थाला, लिक्विडला गरम केलं तर त्यातल्या पार्टिकलमधील डिस्टन्स वाढत जाते आणि मग त्याचा आकारसुद्धा वाढत जातो. दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ द लिक्विड. व्हेन टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स. ज्यावेळेस टेम्परेचर कमी व्हायला लागते त्यावेळेस लिक्विडचं सुद्धा आकुंचन होतं, तर कॉन्ट्रॅक्शन होत असते. त्यानंतर पुढे पाहायचं आहे गॅसेसचं. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू द हीट. गॅसवर किंवा वायूवर त्याचा काय परिणाम होतो. व्हॉल्यूम ऑफ गॅस कॅन इन्क्रीज ऑन हिटिंग. जर का गॅसला उष्णता दिली तर तिचासुद्धा व्हॉल्यूम वाढतो. दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ गॅस. ऑन अदर हँड, ऑन रिम्युव्हिंग द हीट द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. जर का त्या गॅसला आपण थंड केलं तर त्याचा व्हॉल्यूम, त्याचा आकार हा कमी होत जातो. इट इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. त्यानंतर ट्राय दिस म्हणून एक तुम्हाला पुन्हा इथं एक्झरसाइज दिली आहे. फिक्स बलून ऑन द माउथ ऑफ ग्लास बॉटल. काचेची एक बॉटल घ्या, त्या बॉटलवरती एक बलून फिक्स करा आणि होल्ड दिस बॉटल इन हॉट वॉटर. गरम पाण्यामध्ये ती बॉटल होल्ड करा, धरून ठेवा. व्हॉट हॅपन, काय घडेल, थोड्या वेळानंतर आपल्याला असं दिसेल की त्या फुग्याला मध्ये हवा जात आहे आणि तो फुगा आपोआप फुगत आहे. असे हे कशामुळे झालं, तर ज्या बॉटलमध्ये हवा होती, जी एअर होती, ती गरम पाण्यामुळे प्रसरण पावली, एक्सपांड झाली आणि त्या फुग्यामध्ये शिरली आणि तिथं फुगा एक्सपांड व्हायला लागला. नाव आता आपल्याला पाहायचं आहे लेट्स प्रॅक्टिस. आज आपण काय शिकलो त्यामधला आपल्याला हा प्रॅक्टिसचा भाग पाहायचा आहे. पहिला क्वेश्चन पहा. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ज अँड कंप्लीट द सेंटेन्स. खालीलपैकी एक सिलेक्ट करायचं आहे, एक ऑप्शन, आणि सेंटेन्स कंप्लीट करून लिहायचं आहे. पहा, ब्लँक स्पेस. एनर्जी इज यूज फॉर रोस्टिंग, बॉइलिंग अँड स्टीमिंग अँड फ्राईंग. रोस्टिंग करण्यासाठी, बॉईल करण्यासाठी, स्टीम करण्यासाठी आणि फ्राय करण्यासाठी कोणती एनर्जी वापरणार. पुढे पर्याय दिले आहेत. साऊंड, लाईट, हीट, मॅग्नेटिझम. आजच्या पाठामध्ये आपण शिकलो, त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला नक्की देता येईल. ते उत्तर तुम्ही इथं लिहायचं आहे. आज फक्त आपण इथं प्रश्न पाहणार आहोत. यानंतर आपण उत्तरांचा स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. क्वेश्चन नंबर 2. मोस्ट ऑफ द हीट इज ॲब्सॉर्ब बाय ब्लँक स्पेस कलर बॉडी. कोणता कलर जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करेल.
ब्ल्यू, व्हाईट, ग्रीन और ब्लॅक. हे सुद्धा आपण पाहिलं कोणत्या कलरचे शर्ट घातल्यानंतर आपल्याला गरम व्हायला लागते. तो व्हिडिओचा भाग जर तुम्ही पाहिला तर हे सुद्धा उत्तर तुम्हाला देता येईल. क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट अ नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट इन गिवन पिक्चर. दवाखान्यामध्ये ताप मोजण्यासाठी काय वापरतात हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3, व्हाय आर द पोस्ट इन द सोलर कूलर कोटेड विथ ब्लॅक कलर पॉट्स. सोलर कुकरमधले जे पॉट्स आहेत, अन्न शिजवण्याचे जे भांडे आहेत, त्याला ब्लॅक कलर का दिलेला असतो? व्हिडिओचं जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की देता येईल. क्वेश्चन नंबर 4 पहा. जर द रनर इन द मॅरेथॉन रेस आर रॅप विथ वॉर्म क्लोथ व्हेन द रेस इज ओव्हर, गिव्ह द रिझन. मॅरेथॉनच्या रेसमध्ये जे रनर असतात, धावणारे, त्याची रेस संपल्यानंतर त्यांना गरम कपडे का घालायला लावतात असं इथं दिलेलं आहे. त्याचं कारण तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याचं कारण आपण उत्तरांच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, इन द रूम द हीटर इज फिक्स ऑन द लोअर साईड ऑफ द वॉल अँड एअर कंडिशनर इज फिक्स ॲट सम हाईट. व्हाय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की घरामध्ये रूम गरम करण्यासाठी जे हीटर बसवतात, ते पाणी तापवण्याचं हीटर असा याचा अर्थ नाही. रूम हीटर, ते रूम हीटर खालच्या साईडनं बसवतात भिंतीच्या. मात्र एअर कंडिशनर AC हे उंचावर बसवलेली असते, ती खाली बसवलेली नसते. असं का? याचं तुम्हाला इथे रिझन लिहायचं आहे. जर आपण टेक्स्टबुक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस ॲज गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर. आता तुम्हाला इथं बॅड कंडक्टर आणि गुड कंडक्टरचे नावं दिलेली आहेत. कुठून लिहायचे नावं? ब्रॅकेटमध्ये दिले आहेत. कॉपर, वूड, मर्क्युरी, रबर, गोल्ड, सिल्वर अँड प्लॅस्टिक. यामधील बॅड कंडक्टर कुठले आणि गुड कंडक्टर कुठले ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, व्हाय राईट द टाईप्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट शोन इन द पिक्चर. आपण हीट ट्रान्समिशनचे 2 टाईप्स पाहिले होते. एक होता कंडक्शन, एक होता कन्व्हेक्शन. त्यापैकी कोणतं पिक्चर कंडक्शन करते आणि कोणतं पिक्चर कन्व्हेक्शन करते ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. पुढे तुम्हाला लिंक्स दिलेल्या आहेत भरपूर. या लिंक्सद्वारे तुम्हाला आणखी माहिती अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढचे येणारे उत्तरांचे व्हिडिओ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आता आपल्याला ब्रिज कोर्स हा इंग्रजीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे आता आपल्याला अभ्यास करणं आणखी सोयीचं होणार आहे.